नाही म्हणले आपल्या वाड्याला लागलेला आहे तरी पण उठले नाही बरं का. पुन्हा नंतर म्हणले आता या ठिकाणी आपल्या घराला लागलेला आहे, जिन्याला लागलेला आहे, जवळ आलेला आहे, देवालयाला लागलेला आहे तरी पण जनक राजा उठला नाही, पूजेहून उठला नाही. संसारिक आहे, संसारिक आहे. मी संसारिकासाठी फाउंडेशन मजबूत करण्यासाठी चाललेलं आहे. माझं बोलणं म्हणजे लक्षात आलं का. संसारिकाचं आपण संसारिकामध्ये आहोत, ते आपलं फाउंडेशन मजबूत करण्याचं काम आमच्या वैष्णव संप्रदायाचं आहे, ते आम्ही करीत जाणार. त्यावेळेस तू का म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक पाय जळे. अहो म्हणले आसनाला लागलं हो राजे साहेब उठा. आसन जळालं, मांडीला लागलं जनकाच्या, पण देवाच्या पुढून उठला नाही जनक राजा. देवाच्या पुढून उठला नाही, देवाचा अपमान केला नाही, देवाला पाठ लावली नाही. या सुकानं माझी लंगोटी जळत जाईल, जळून मनुष्याने लंगोटी काढायला गेला. हे मोठा का ते मोठा सांगा, तुम्हीच सांगा. संसारातला मोठा का जंगलातला मोठा? संसारातला मोठा, संसारातला मोठा अधिकारी संसारातला. तर म्हणून त्याच्या पाय जळाला तरी त्याला विचार करता आला नाही. तसं वैष्णव संप्रदाय प्रपंच करीतच या ठिकाणी भगवंताकडे जाण्याचा मार्ग आपला आहे. विठ्ठल याच्यासाठी आता आपल्याला काय लवकर निघायचं आहे भगवंताकडे जाण्यासाठी. म्हणून आणि ये ओणी नरदेहा पहिल्याकडे स्त्री म्हणजे स्त्री नाही बरं का, नर आहे. नर आहे जे परमार्थ करीत असेल ते नर आहे. पुरुष जरी असेल चालले आमचे भगवे कपडेवाले बाबा असं. आता भगवे कपडे घालून तेवढं बसण्याचं वैराग्य नसेल तर जंगलात काय बसतील ते. विठ्ठल संसार आपल्याला धरला का? आपण संसाराला धरलो, आपणच संसाराला धरलेलं आहे. संसार आपल्याला धरलेला नाही. कव्वाई मोकळा आहे, मोकळा आहे. लक्षात का कबनये को ब्रह्मलेपने मी तो नव्हे चोरलो मने ऐसा नातीला छंदवांत करणे घेऊन ठाके. एक मनुष्य होता, दोघं नवरा बायको होती, त्यांच्यामध्ये पुत्र संतती वगैरे काहीच नव्हती. आणि त्या पत्नीनं म्हणायचं का हो बाजारला जाऊन काही बाजार घेऊन या. मग त्यानं म्हणला मी हरपून केलो तर
त्यानं म्हणायचं मी हरपून गेलो तर ते बाईला काही दिवस कळालंच नाही. अहो मला काही बाजार करून घेऊन या, बाजारला करून घे, बाजार करून घेऊन या, म्हैशीच्या बाजारला जा. मी हरपून गेलो तो बाजारात जाऊन. आता काय करायचं, आता काय करायचं, परेशान झाली बाई. घरामध्ये काहीच नाही, मीठ नाही, मिरची नाही, काहीच नाही. एका म्हातारीकडे गेले, म्हातारीचा संपर्क आला त्या बाईचा. कागबाई म्हणले नाराज का आहेस, म्हणले काय करावं, म्हणले घरात मीठ नाही, मिरची नाही ना, काहीच नाही, काहीच नाही, जिरा नाही, मिरा नाही, काहीच नाही, सामान नाही, स्वयंपाकाचं सर्वच काही नाही माझ्याकडे. तर हे बाजारला जाय म्हणता, मी हरपून गेलो तो कसं होईल, चुकून गेलो तो कसं होईल म्हणाल. अगं म्हणले काहीच करू नको, म्हणले एक रीलचा दोरा घे, रील बंडल घे आणि त्याच्या पायाला बांध आणि तो म्हणले जाय बाजारला आणि मी ओढतो इकडं आणि वापस ये. त्याला पटलं बाबा, पटलं. तिनं त्या पायाला बांधलेली आहे दोरी, पायाला दोरी बांधून मग त्यानं निघाला बाजारला निघाला. काय घेतला, भाजीपाला, मीठ मिरची काय घ्यायचं ते घेतलं आणि तिथे गारुड्याचा साप घेऊन पेटारीमध्ये खेळ चालू होता. खेळ चालू असल्यामुळे त्या ठिकाणी एकदम गर्दा लोकांचा झालेला. याने थोडा डोकावून बघितला. कसलाही माणूस बाजारामध्ये गेला की बाजारूच होते, लक्ष, बाजारू बरं का. त्याने गेल्याबरोबर त्या ठिकाणी तो पेटारा उघडण्याबरोबर तो साप मोठा भारी होता, त्यांना फॉकून केल्याबरोबर एकूण एकावर पडले आणि पडल्यानंतर यानं तिकडे गेला, त्याने इकडे गेला, याच्या पायातला दोरा गेला तुटून. त्यानं म्हणला माझ्या पायाचा दोरा तुटला, म्या हरपलो. सारे लोक म्हणले काय हरपलं याच काय हरपलं, काय हरपले, पैसे हरपले, नाही, बाजार हरपला, नाही, मग काय हरपलं, म्या हरपलो म्हणू लागला. तर त्याप्रमाणे बरीच मंडळी भ्रमिष्ट झाली की हरपलो म्हणते काय, कोण्या गावचा होस, फलण्या गावचा हो. मग आमच्या गावाला जाय की, नाही म्हणला मी हरपलो म्हणला. अरे आम्ही रस्ता दाखवतो की, नाही म्हणला मी हरपलो म्हणला. आता काय करायचं, मला पिसाट होईल म्हणले, निघून गेले. तशी आपली अवस्था झालेली आहे. आपण या मृत्यूलोकात आल्यानंतर आता देवापासून हरपलो अशी परिस्थिती चालली. म्या हरपलो विठाला मी कोण ऐसा करावा विचार, म्हणेत ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहो, हरपून जाणारी अवलंब आहे का आपली. हे येड बायकोच्या पुढे येड हरपलो म्हणून सनी परेशान केलं, भ्रमिष्ट झाला. तसे तुम्ही आम्ही सुद्धा भ्रमिष्ट हो. आपण इथे भूत म्हणू लागल्या, भूत नाही देव आहोत. अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम ब्रह्म, ती तू आहेस, ती ब्रह्मा आहेस. आपण ब्रह्मा हो, आपण देवापासून आलो, अजून देवापाशी जायचं आहे, परंतु इथे हरपून गेलो. आता देव भेटणं कठीण झालंय, म्हणून कीर्तन ऐका विठ्ठल. अजून एक उदाहरण ज्ञानोबराचं समजून सांगितलेलं आहे संसारिक लोकांसाठी. का सुखाचे नियम भारे, नलिका भोवी नलियरी मेरे, तेने ओढावे परी न पुरे मन शंका. तसलाच उदाहरण आहे ज्ञानोबराच्याकडे. केवढे उदाहरण, काय संतांचे उपकार, काय सांगू मी संतांचे उपकार. सतत जागवीत आले म्हणून माणसाची अवल्याद जमली म्हणून तुम्ही सुद्धा माणूस व्हावे याच्यासाठी आमचे लोक आतापर्यंत इथे उभे तुमच्यासाठी आले. माईसाठी नाही, बापासाठी नाही, कोणासाठी, तुमच्यासाठी आलेले आहे. तर त्याप्रमाणे एक फाशीपारडी होता. फाशीपारडी उदाहरण दिलं, दृष्टांत दिलं ज्ञानोबरायांनी. संसार केला नाही, परंतु जगातले संसारातल्या गोष्टी साऱ्या सांगून उंजून दृष्टी देऊन ब्रह्मस्थिती बनवून आपल्या प्रत प्राप्त करून घेण्याचं काम ज्ञानोबरायांनी केलं, तुकोबरायांनी केलं. तुम्ही आम्ही काय करणार, बैमानी विठ्ठल.
एक फाशी परडी होता, एक फाशी बांधलेला आहे. 2 इंचाचे कांडे 2 इंचाचे कांडे पोकळीचे असे ते बांबूचे कापून एक दोरी बांधलेली आहे आणि त्यालाच एक कणीस बांधलेला आहे, कणीस बांधलेला आहे. आणि त्याच्यावर त्या ठिकाणी पोपट बसायचे. त्या नळीवर बसल्याबरोबर याच्या झोकानं ती पोकळी नळी दोरीमध्ये ओवलेली गरकून खाली. त्याप्रमाणे खाली मुंडकं पाय वरी टंगडे झाले. खाता खाता फिरलं की लगेच फाशी परडी येऊन आपल्या हातानं काढून घ्यायचं. 2 पोपट धरले आणि 2 पोपट धरून त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवलेला आहे. पोपट घ्या पोपट. गावात निघाला फाशी परडी. एक साधूचा आश्रम आहे असं बाजूला, त्या आश्रमापुढून चाललेला आहे. पोपट घ्या पोपट. त्या साधूने विचारलं आपण या पोपट्याला सोडून घ्यावं आणि याला ज्ञान देऊन 7 दिवसामध्ये ज्ञान सांगून हो याला मोकळं मुक्त करावं म्हणून साधूनं जिम्मेदारी घेतली. बरं का. 200 रुपयाला जोडी. 200 रुपये देऊन टाकला साधून. त्या 2 पोपट्याला काढून घेतलं आणि आपल्या पिंजऱ्यात ठेवला. साधून काय म्हणायचा, नल्ली को छोड़ देना उड़ जाना, नल्ली को छोड़ देना उड़ जाना. त्या पक्षाला सांगायचं. ते पोपट जसं म्हणलं तसं म्हणतात. बरं काय. आता बी राम राम पाहुणा म्हणतात. हा, नल्ली को छोड़ देना उड़ जाना त्या साधूनी सांगायचं आणि त्या पोपटाने तसंच म्हणायचं, नल्ली को छोड़ देना उड़ जाना. आता या साधूला काय वाटलं, 7 दिवस सांगून सांगून आम्ही आता या पोपट माळ घालतात. आता पोपट माळ घालतील का पाटील? पोपट माळ घालतील का 7 दिवसामध्ये? या आता हाय काय कोणी पोपटे? 7 दिवसाचा उपदेश साधू